नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर आज ना आपल्या शेतात मेंढरं आलती आणि काय झालं तर खायला होतं गवत थोडंसं त्यांना. तर ते विचारायला आलती की मेंढ्या आमच्या चारू द्या का. तर त्यांना सांगितलं हो चारा. तर एवढा उन्हाळा आहे आणि ह्या मेंढ्यांना ना अजिबात चारा भेटत नाही. तर त्यांना एवढं छान वाटलं ना की तुम्ही आम्हाला खायला म्हणजे मेंढ्यांना खायला दिलं शेत म्हणून. तर असू द्या म्हणलं, वायपट जाण्यापेक्षा मुकात गेलेलं कधी पण चांगलं. आणि मुकात गेलं ना आपल्याला बघा तुम्ही ह्या मेंढ्यांचा, ही समोर जी गाय दिसती ना त्या गायचा आपल्याला नक्कीच आशीर्वाद भेटणार. वायपट घालवण्यापेक्षा कुणाच्या तरी मुकात गेलेलं कधीही चांगलं. कारण का जुनी म्हण आहे बघा, खाऊन माझावं पण टाकून माजूनी. तर म्हणलं असू द्या चारा. आणि ती काय आपल्याला बिचारी त्रास देत नाही ती बरं का. आपल्या पिकाची एवढी काळजी घेते ती. साईडला मकवान होतं, त्यांना म्हणलं फक्त मकवानाला खाऊ देऊ नका, बाकी इकडं खाऊ द्या, काय अडचण नाही. तर त्यांनी ना एवढी काळजी घेतली मकवानाची की अजिबात मेंढी एकसुद्धा मकवानाकडे जाऊ दिली नाही. आणि कसं यांना बघा किती म्हणजे खायला भरपूर लागतं मेंढ्यांना. आणि खरंच बरं का, आणि खूप भारी वाटलं मनाला. मेंढ्या आल्या म्हणजे आपल्या बाळमामाचं अवतार आहे. मेंढीत ना बाळमामाचा अवतार आहे. तर आपल्या साक्षात रानात ना बाळमामा अवतरल्यासारखं मला तर वाटलं आणि खरंच खूपच छान वाटलं बरं का. आणि हां, महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे ना, आता ही आपलं समोर जी रान दिसतंय ना, ही मेंढ्या खात्यात, तिथं शक्तिपीठ महामार्गाचं रोड आला आहे. तर ना तिथून आपल्या शेतातून थेट ती पुढं गोव्याला जाणार आहे. पण आपलं इथं ना थोडंसं क्षेत्र बाधित झालं आहे. आणि मग कालच आपल्या शेताची मोजणी पण झाली बरं का. आणि आपण विरोध करणं ही चुकीचं आहे. कारण का आपण जर विरोध केला ना तर ती डायरेक्ट आपल्याला ह्याच्यात म्हणजे त्यांची गाडी जी असते ना, काय म्हणते, पिंजऱ्याची गाडी, त्याच्यात टाकून घेऊन जाते ती. काहीच बोलू देत नाही ते आपल्याला. आपण काहीच बोलायचं नाही त्यांच्या मनाने. आणि ती एवढी म्हणजे त्यांची पब्लिक आहे की आपण ती पब्लिक बघूनच भीतोय बरं का खरंच. आणि आपण विरोध पण करू शकत नाही. आता आम्हाला तर बघा तुम्ही, 1 एकर क्षेत्र आहे आणि एका एकरातनं परत शक्तिपीठ महामार्ग चालला आहे. तर मग बघा ही समोर जी गाडी दिसती ना ती तिथं पण रोडच आहे आणि इकडून परत शक्तिपीठ महामार्ग त्या रोडला जोडला आहे. तर ही पालखी महामार्ग ही पण नवीन झालेलाच रोड आहे. पालखी महामार्ग आहे ती. आणि ह्यालाच परत शक्तिपीठ महामार्ग इथून असा गेला आहे. जवळजवळ आपलं 10-12 गुंठ रान इथं बाधित होतं आहे. तर त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण का ती त्यांची पोलीस प्रशासनाची ती लोक बघूनच आपल्याला अशी भीती वाटली बरं का. आणि एवढं पब्लिक जमा होतं आहे आणि सरळ कुणाला काय विचारत नाही ती. आपण जर काय म्हणायला गेलं तर आपल्याला डायरेक्ट धरते ती आणि पिंजऱ्याच्या गाडीत नेऊन टाकते ती, कुणाला विचारत पण नाही ती. आणि आपलं म्हणजे बघा तुम्ही, आपली शेती आहे पण आपलं तिथं काही चालत नाही बरं का. तर ही ना पालखी महामार्ग आहे, नवीन झालेला रस्ता. तर बघा तुम्ही ह्या रस्त्याला एवढं भारी केलं आहे त्यांनी की अक्षरशः मुंबई पुणे या ठिकाणी कसं वाटतं. आता ही रात्रीची वेळ आहे, संध्याकाळच्या जवळजवळ 7-7:30 वाजले ते. आणि मी ना माझ्या जावच्या मुलीला घेऊन बाहेर थोडंसं काम होतं म्हणून चाललेलो. तर इथं एवढं उजेड असं दिवस असल्यासारखं वाटतंय, रात्रीचं तर असल्यासारखं वाटतच नाही. म्हणून थोडासा व्हिडिओ घेतला बरं का मी इथं गाडीवरनं. आणि माझ्या जावची मुलगी आहे ना, तिला नव्हतं बरं का व्हिडिओमध्ये बघायचं, कारण त्यांना आवडतच नाही. माझ्या स्वतःच्या मुलीला पण नाही आवडत. आता करायचं तर काय. तर आता आपण शक्तिपीठ महामार्गाचा तुम्हाला सांगायचं म्हणजे ना, जाणार आहे म्हणजे जाणारच आहे, तिथं काय कोणाचं चालत नाही बघा. आणि आता काही लोक म्हणते ते आपलं चांगलं होईल आणि काही लोक म्हणते ते आपलं चांगलं होणार नाही. आपलं रान गेल्यावर आपल्या आयुष्याची भाकरी गेली आणि मग काय करायचं. तर आता तिथं तर आपलं खरंच काही चालणार नाही बरं का. आपल्याला शांतच राहावं लागणार आहे. आणि आता जे आपल्या कर्मात लिहिलं आहे ते तर होणारच आहे. तिथं तर काय
असं चुकणारच नाही कुठली गोष्ट. तर मग काय विरोध करून पण उपयोग होणार नाही. विरोध करण्यापेक्षा आपलं शांत राहिलेलं कधीही चांगलं. आणि आपल्याला जर असं आपण आडवं गेलो ना आपल्याला जर नेलं तर मग आपण करायचं तर काय. आणि आपल्याला म्हणजे एवढं बोलता येत नसतं आणि त्यांच्या पुढं आपल्याला जाता पण येत नसतं. तर बरेच दिवस झाले बरं का चाललं आहे त्यांचं. तर मी म्हणलं आज सांगूया आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण. तुमचं मत काय आहे ह्याच्यावरती मला नक्कीच कळवा. आणि आज काय झालं माहिती आहे का, परत थोडंसं म्हणजे असं रडायला आलं मला. का आलं तर माझ्या मुलीची आठवण आली. आता काय होतं माहिती आहे का, असं तुम्हाला सांगितलं ना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की माझं मन खूप हळवं आहे. आणि कुठलीही गोष्ट अशी आठवली ना आणि आपण केलेला जे संघर्ष असतो ना त्या संघर्षाचं खरंच म्हणजे आपल्या लक्षात आलं ना आपल्याला वाईट वाटतं आणि मन भरून येतं बघा. किती जरी असं चांगलं झालं आपल्या परिस्थितीनं तर आपलं जुनं दिवस आपल्याला कधीच म्हणजे लक्षातनं जात नाही ती आणि आठवणीत कायम राहते. तर मुलगी कसं असते आपल्या घरची 4 दिवसाचीच पाहुणी असते ती. आणि 4 दिवस 5 दिवस आली राहिली. नातवंड होती. नातवंड पण कसं माहिती आहे का, एवढी छान आहे ती ना, एवढी जीव लावते ती. आणि आली सुट्टीची 4 दिवस आपला आनंद घेतला त्यांनी आणि 4 दिवसांनी लगेच परत गेली. कारण का त्यांना पण त्यांची कामं असते ती, राहून तर आपल्यात नाही चालत. आणि मग इकडं परत आपल्याला किती जरी दिवस राहिलं तरी वाटतं राहावंच, पण त्यांना राहून तसं नाही ना चालत. मग सकाळी सकाळी आज मला अशा खूप आठवणी आहेत बरं का माझ्याकडं. मी ती मनात साठवून ठेवलेल्या. तर जेवढं जमल ना आणि होईल ना तेवढंच. आणि जास्त असं सांगायला गेलं तर मग आपल्याला खरंच बरं का मला तर असं मग रडायला येतं. आणि म्हणजे काय असं करावं काय नाही असं तीच काही समजत नाही. तर आणि ही मन माझं कशासाठी भरून आलं तर बघा, आपल्या संसारात प्रपंचात कसं असतं माहिती आहे, कुठली गोष्ट असती कुठली गोष्ट नसती. आणि शेतकऱ्याचं असंच असतं. म्हणून मी शेतकऱ्यांबद्दल एक व्हिडिओ बनवलेला बरं का, की शेतकऱ्याचं दिवस कधी बदलणार. तर मग असं मुलगी आली आणि कुठली गोष्ट आपल्या घरात असली नसली तर मग काय होतं, मुलगी गेल्यानंतर ना ती आठवण येते आणि आपल्याला मग असं म्हणजे भरून येतं. आणि आपण ना एकटं घरात असतो की जास्तच काळजी लागून राहते. आणि ती बिचारं म्हणजे बोलत चालत असं घरात कुणी जरी असलं ना आणि आपण बोलत चालत असेल ना तर मग काय होतं विसरून जातं. पण एकटं असेल ना तर मग ती आठवण येत राहते बरं का. आणि काय करणार, शेवटी आपल्याला एकुलती एकच मुलगी आहे. आणि असं नाही की जास्त मोठा परिवार नाही बरं का. आणि जास्त मोठं माझं कुटुंब नाही, एकदम लहान आणि छोटंसं कुटुंब आहे. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि मला माझी यूट्यूब फॅमिलीचं तर खरंच खूपच सपोर्ट आहे बरं का. आणि यूट्यूब फॅमिली माझी मला सतत सांगत असते की ताई रडत जाऊ नका, पण माझं मनच एवढं हळवं आहे की तिथं मला खरंच रडायला येतं. आणि इथं ना आपल्या गायींचं खाद्य आलं तर 15 बॅगा 1 महिन्याचं. तर म्हणलं चला ही खाद्य आलं आहे तर मग आपलं गायींचं खाद्य पण तुम्हाला दाखवावं. आणि कोंबड्यांना पिंडीच्या पोत्यातच अंडी घालते त्या, अशा लय त्रास देते त्या कोंबड्या. तर चला सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.